तर आज आपण बघणार आहोत साध्या शिलाई मशीनवरती काज कशा पद्धतीनं करायचं. तर हे बघू शकता, हे डबल कापड मी घेतलेलं आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीनं ब्लाऊजवरती तुम्ही काजे करू शकता. तर काय करायचं आहे आपल्याला, अगोदर मी आता तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून मी मार्कर घेतलेला आहे आणि त्यांना मी व्यवस्थित मार्क करून दाखवते कशा पद्धतीनं आपल्याला काज आखून घेत. तर जेवढी आपली बटनाची साईज असेल ना त्या पद्धतीनं आपल्याला काज आखून घ्यायचे आहेत. म्हणजे जर समजा ब्लाऊजला काज करणार असाल तर ते आडव्या पद्धतीनं करा आणि शर्टला करणार असाल तर उभ्या साईड. तर अगदी साध्या शिलाई मशीनवरती आपण काज करणार आहोत, तेही फक्त 2 मिनिटामध्ये. तर काय करायचं आहे आपल्याला, 3 वेळा असं टीप मारून घ्यायची आणि जी टीप आहे ना ती आपल्याला एकवरती ठेवायची आहे. कारण मीडियम पण नाही आणि जास्त पण नाही, एकवरती टीप ठेवली की व्यवस्थित बारीक येतं आणि व्यवस्थित काज होतं आपला. आणि असं 3 वेळा आपल्याला टीप साईडनं मारून घ्यायची आहे, पूर्ण जिथं आपण काजचं मार्किंग करून घेतलेलं आहे ना तिथं. आणि आपल्याला मध्ये कटरच्या साहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. दोरे वगैरे जे काय असतील ना ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो काज मी करायला सांगणार आहे ना तो त्याच पद्धतीनं करायचा आहे आपल्याला. 3 वेळा असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता किती छान पद्धतीनं काज झालेले आहेत. तर मी वेगळा कलरचा मुद्दाम दोरा वापरला जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.